हर हर महादेव. आपण नुकताच 15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन हा साजरा केला आणि त्या निमित्ताने जनजाती म्हणजे काय, ह्या जनजातींकडे गौरव करण्यासारखं काय काय आहे या विषयावर चर्चा सुरू झाली. आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत पुरेशी चर्चा या विषयावर सुरू झाली नव्हती. परंतु जेव्हा माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आलं त्यानंतर मात्र या विषयाला प्राधान्य मिळालं. हा 15 नोव्हेंबरचा म्हणजे भगवान बिरसा मुंडांचा दिन हा साजरा होऊ लागला आणि स्वाभाविकपणे चर्चा सर्व या विषयावर आली की जर जनजातींचा गौरव हा इतका मोठा आहे, इतका महत्त्वाचा आहे, तर स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत हा विषय दुर्लक्षित का राहिला. आणि या विषयावरच चर्चा करण्यासाठी या विषयातले एक तज्ज्ञ अभ्यासक आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा आधी मी परिचय करून देतो. माझ्यासोबत बसलेले त्यांचं नाव आहे श्रीयुत शरद. त्यांना पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की जनजातींचा गौरव असं आपण म्हणतो, तर तुम्ही जेव्हा हिस्ट्रीचं शिक्षण घेतलं तेव्हा तुम्हाला ही सगळी जी पात्र आहेत की महापुरुष आहेत ही कुठं त्या इतिहासामध्ये भेटली का? हा प्रश्न ज्यावेळेला BA ला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेला माझ्या मनात होतं की गेल्या 10 वर्षापासून आपण ज्या वनवासी क्षेत्रामध्ये ट्रायबलमध्ये काम करतो आहोत आणि अनेक वेळेला ऐकलेलं होतं की एक जनजाती परंपरा आहे, जनजाती गौरव आहे, इतिहास आहे त्यांचा. परंतु तो आपल्याला अधिकपणे अभ्यासाला मिळाले. किंबहुना आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची हीच कल्पना होती की लिखाणकाम करू शकतो, वेळ पडल्यानंतर त्याच्यावर वक्तव्यही करता आलं पाहिजे, परंतु खरा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि शैक्षणिक माध्यमातून त्याला एक चौकट जी असते, म्हणजे एक अभ्यासाची चौकट असते, तर्काची चौकट असते, आणि तुम्ही परीक्षा देऊन ज्याला पदवी निर्माण करता, पदवी घेता, त्यावेळेला असं लक्षात येतं की ते परिपूर्ण होतं इतिहासाच्या दृष्टीने. परंतु 2 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे नरेंद्रजी, लक्षात असं येतं की अच्छा ठीक का यहाँ पर थोड़ा यहाँ पे देखिए, थोड़ा मतलब कॉन्वर्सेशन जैसे लेते ना. हाँ हाँ यानी ज़्यादा ठीक है. हा दुसरीकडे कुठे बघू नका, ह्या दोन ठीक. एक तर त्याच्याकडे किंवा माझ्याकडे असंच करा. ठीक ठीक. तिथूनच स्टार्ट करायचं. आन्सर पूरा वापस लिया. आन्सर पहिल्यापासून पुन्हा सुरू करा पूर्ण. प्रश्नानंतरच. आपण जो प्रश्न विचारला त्याला मी वनवासी कल्याणाश्रमामध्ये एक 10 वर्ष काम करायला सुरुवात केलेली होती. आणि जनजाती समाजाचा, वनवासी समाजाचा, आदिवासी समाजाचा आपला एक रूढी परंपरा, संस्कृतीचा इतिहास आहे असं ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. आमच्या अनेक अंकातनं ते प्रसिद्धही झालेलं होतं. आणि म्हणून मग 92ला कधी काळी जे शिक्षण माझं थांबलेलं होतं ते पुन्हा सुरू करताना प्रमुख कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा होती की हा जो जनजातींचा गौरव, संस्कृती, परंपरेचा जो इतिहास आहे तो अधिक पद्धतशीरपणे, म्हणजे आपण ज्यावेळेला शिक्षण घेतो त्यावेळेला त्याला एक चौकट निर्माण होते, तर्काची असते, तुम्ही परीक्षा देता आणि पदवी झाल्यानंतर ती मान्यता प्राप्त होते. अशा दृष्टीने इतिहासाचा अभ्यास आपल्याला करता येईल का, हा उद्देश घेऊन मी खरं तर BA 2021 त्यामध्ये सुरू केलं. परंतु आपण जो प्रश्न विचारला की इतिहासाच्या पानावर या सर्व संदर्भामध्ये इतिहास आहे का, तर खेदाने असं म्हणावं लागतं की केवळ जनजातीचंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये एकूण ओव्हरऑल ज्या स्वातंत्र्य संग्रामासाठी सर्वांनी प्रकारचं बलिदान केलं, अनेक प्रकारच्या लढाया लढल्या, तो इतिहास आम्हाला कुठेच नाही आहे. 2 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि शालेय अभ्यासक्रमामध्येही आपण पाहतो की विदेशांचाच इतिहास जास्त शिकवला. इयत्ता 10वीमध्ये पहिल्या महायुद्धाची कारणं, दुसऱ्या महायुद्धाची कारणं हीच होती. परंतु यामध्ये असा विचार केला लागला होता की काही ना काही मिळेल, परंतु केवळ भगवान बिरसा मुंडा त्यांचा एक 2 ओळीमधला उलगुलान शब्द इतकाच फक्त 2 वर्षाच्या मध्ये अभ्यास करता आला. आणि त्यापेक्षा मी अगदी खेदाने म्हणेन किंवा आनंदाने म्हणेन की वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून हा इतिहास मी अधिक जाणून घेतला आणि मग तोच नंतर पुढे या सर्व याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. पण मग वनवासी कल्याणाश्रमांनी हा इतिहास केला आणि तो मांडला आपल्या पुस्तकांमध्ये असं आपण म्हणतो,
तर कल्याणाश्रमामध्ये असे कोण कार्यकर्ते होते की ज्यांनी या विषयांचा अधिक अभ्यास केलेला आहे? अखिल भारतीय वनवासी कल्याणाश्रम ही 1952 मध्ये स्थापना झाली. मुख्य उद्देश वनवासी कल्याणाश्रमाचा आहे की जो जनजाती समाज आहे, की आज 11 करोड जनजाती समाज हा दऱ्याखोऱ्यामध्ये जंगल वनपर्वतामध्ये राहतो, त्यांच्या एकूण सर्व उन्नतीसाठी, मग आर्थिक असेल आणि सर्वांगीण उन्नतीसाठी आणि विकासक्रमामध्ये त्यांनी अग्रेसर राहावं यासाठी कार्य करते. या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीचे आमचे आयाम आहेत. मग त्यामध्ये आरोग्य विषयातला आयाम आहे, शिक्षण विषयातला आयाम आहे. आणि या शिक्षण विषयाच्या आयामामध्ये ज्या वेळेला आमच्या जनजाती समाजातले किंवा वनवासी कल्याणाश्रमाच्या आश्रमामध्ये असे देशभरातले ज्यावेळेला विद्यार्थी यायला लागले त्यावेळेला त्यांच्याकडे अनेक गोष्टी होत्या. आणि त्यावेळेच्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, मग त्याच्यामध्ये सप्रेजी असतील किंवा आणखीन काही प्रमुख कार्यकर्ते, आमचे जगदेवराव उराम असतील, राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, स्वतः बाळासाहेब देशपांडे जे संस्थापक सदस्य आहेत, अशांच्या बरोबरीने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे गॅजेटचा अभ्यास करणं, प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हा युद्ध किंवा प्रत्यक्ष जनजाती वीरांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण जर गुगलचं सर्च केलं तर असं एकही स्थान मिळणार नाही की जे वनवासी क्षेत्रामध्ये आपण ज्याला म्हणतो की तिथे एक नायक जनजाती नायक निर्माण झालेला आहे. अशा सर्व काळामध्ये म्हणजे जवळजवळ 70-80च्या दशकामध्ये जाऊन त्यांनी तो इतिहास शोधून काढला. त्या इतिहासाची पुष्टी ही वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांनी हा लिहिलेला आहे, अनेक लेखकांनी लिहिलेला आहे, त्याच्याबरोबर तो मॅच केला. आणि मग नंतर अखिल भारतीय वनवासी कल्याणाश्रमाचे जे वेगळे प्रांत आहेत आणि त्या प्रांतामध्ये ज्या मासिकं निघतात, म्हणजे वनगुंजन असेल, त्यानंतर वनबंधू असेल, त्यानंतर आमच्या अनेक असे छोटे छोटे जे प्रत्येकाच्या प्रांताचे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्यांनी तो लिहिला. याच्यामध्ये मला आनंद आहे की आपणही त्यामध्ये विशेष अभ्यास केलेला आहे आणि आपणही अगदी म्हणजे त्या कातकरी भाषेमध्ये तो इतिहास मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामुळे अशा वनवासी कल्याणाश्रमाच्या विविध कार्यकर्त्यांनी वेळोवेळी त्याच्यामध्ये भर घातली, अभ्यास केला आणि एक परिपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये निर्माण केला. यामध्ये आणखीन एक योगदान झालेलं ते NCST म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, त्याचे जे अध्यक्ष राहिले हर्ष चौहानजी, ते स्वतः इंजिनियर होते आणि जनजाती समाजाच्या परिवारातनं येत होते. त्यांचे वडील स्वातंत्र्य संग्रामाचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपलं अध्यक्ष झाल्यानंतर याला अधिक चालना दिली. आणि एका सरकारी चौकटीमध्ये ज्यामध्ये तुम्ही आपण उल्लेख केला की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातूनही हा तर आता चाकोरीबद्ध किंवा आता एक विकाराने फ्रेम त्याची निर्माण झालेली आहे. आता आपला भारत जो आहे तो असं म्हणतात की तो खंडप्राय देश आहे आणि वातावरण पर्यावरण ह्याचे पण विविध नमुने आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, अगदी उष्ण रणापासून ते थंड हिमालयापर्यंत. आणि जनजाती समाजाचं सुद्धा हे वैशिष्ट्य आहे की जनजाती समाज हा सर्व भागांमध्ये आहे, तो अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सगळीकडे आहे. पण मग हे जे ऐतिहासिक पुरुष आहेत ते ऐतिहासिक पुरुष हे आपल्याला या कुठे कुठे बघायला मिळतात किंवा त्यांचा इतिहास कुठे कुठे नोंदवला गेलेला आहे असं तुमच्या वाचनात आलं? जर म्हणजे स्पष्टपणे जर वर्गीकरण करायचं झालं तर हा इतिहास सर्वस्पर्शी आहे. म्हणजे आज तर सुविधा आहे, गुगलमध्ये तुम्ही कुठेही टाईप करा. अगदी केरळमध्ये वायनाड जर समजा घेतलं तर त्या वायनाडमध्ये तलक्कल चंदू तुम्हाला 1805 क्रांती करताना सापडेल, जो जनजाती सेनापती होता राजाचा. त्यानंतर तिथेच एक संतही होते वायनाडमध्ये की जे जनजाती समाजाचे होते, त्यांनी निर्माण केला. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अनेक नावं सांगता येतील. राघोजी भांगरे की जे 1848 ज्यांनी क्रांती केली आणि 4 मे 1848 त्यांचं निधन झालं म्हणजे त्यांना फासावर चढवलं गेलं. त्यांच्या बाबतीत असं सांगतात म्हणजे की फाशी देताना असं म्हणतात की मरेपर्यंत फाशी. आणि असं ते सांगतात की तो जज लेखनिक ती तोडून टाकतो. ठाण्याच्या कारागृहामध्ये 2दा फासावर चढवलेला माणूस हा जगाच्या इतिहासामध्ये आमचा राघोजी भांगरेच सापडू शकतो. त्यामुळे तुम्ही जर आज विचार केला ना भारताच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जो आपला वनवासी पट्टा जो आहे तो सीमावर्ती प्रांतामध्ये सर्व ठिकाणी आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्याला कोण ना कोणती नक्की मिळेल. त्यामुळे हा सर्वस्पर्शी आहे, सर्व ठिकाणावर झालेला आहे. हा सर्वकालीन इतिहास आहे आणि सर्वव्यापी आहे. त्याच्या एक मुद्द्यावर आपण चर्चा करू. जसं उदाहरणार्थ सर्वकालीन म्हणजे काय, तर
जगाच्या इतिहासामध्ये विचार केला जर गेल्या 3000 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आक्रमणं झाली. म्हणजे ब्रिटिश आपल्या व्यापाराच्या निमित्ताने किंवा ज्यांनी वसाहत निर्माण करण्यासाठी म्हणून जगाच्या अनेक ठिकाणी गेले. त्यात प्रामुख्याने भारत असेल, आफ्रिका असेल, अमेरिकासारख्या, लॅटिन अमेरिकेसारख्या ठिकाणी गेले. आणि आपण बघतो की ग्रीक, रोम संस्कृती महान होती, पेरू, चिली, त्यानंतर इंका, मय अशा अनेक जगमान्य संस्कृती होत्या की ज्या प्रामुख्याने आज भारताची जी काही संस्कृती, ज्याला धरोहर, विरासत म्हणता येईल किंवा परंपरा आहे, त्याच्याशी त्यांचा मेळ होता. कुठे ना कुठेतरी हे साम्य होतं. परंतु या वसाहतवादाने या सर्वांना नामशेष करून टाकलं. त्यामुळे 3000 वर्षामध्ये एकेका संस्कृतीचे नामशेष झालेले आपण पाहायला म्हणतो, त्यांचा इतिहास संपला. परंतु भारतामध्ये गेल्या 3000 वर्षामध्ये अनेक आक्रमणं झाल्यानंतरसुद्धा, जे कोणाकोणाची आक्रमणं झाली तर ग्रीकांचं पहिलं झालं. ग्रीक आले, हूण आले, शक आले, यवन आले, बर्बर आले, लोधी आले, मुघल आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले. अगदी या सर्व लोकांनी म्हणजे 10व्या शतकापासून विचार केला तर 20व्या शतकापर्यंत आक्रमणं केल्यानंतरसुद्धा भारत हा खंडप्राय झाला नाही, भारत हा हरला नाही. हरला केव्हा? ज्या वेळेला 1947मध्ये ज्यांच्या हातामध्ये शस्त्र होती त्यांना आम्ही लढायची परवानगी दिली नाही, त्यांना लढण्यासाठी आम्ही उद्युक्त केलं नाही, त्यांना लढण्यासाठी आम्ही शस्त्र घ्या म्हणून सांगितलं नाही. त्याच वेळेला भारताचे 2 खंडामध्ये विभाजन झालं. त्यामुळे भारत पाकिस्तान झाला, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान झाला. त्यामुळे इतिहास असं सांगतो की आमचा इतिहास हा गेल्या 3000 वर्षापासून आहे. त्याच्या अगोदर म्हणजे पूर्वी रामायण, महाभारत हे काल्पनिक मानलं जायचं. परंतु सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झालेला आहे की राम जन्मभूमी ही रामलल्लाचीच आहे, महाभारत हे आहे, राम सेतू हा काल्पनिक नसून तो मानवनिर्मित आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटल्यामुळे आमचा इतिहास आता आम्ही 10,000 वर्षापूर्वी किंवा रामायणापर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे रामायणामध्येही आमचे संबंध होते. मग विचार केला तर रामायणामध्ये शबरी माता जी आहे, नल, नील, अंगद जे आहेत, हनुमान जे आहेत, किंवा किष्किंधा नगरीच्या यामध्ये शेवटच्या वनपर्वतामध्ये रावणासोबत ज्यांनी युद्ध रामाला मदत केली, भगवान श्रीरामांना मदत केली, ते सर्व हे जनजाती वनार समाजातले होते. त्यामुळे तो एक सांगू शकतो. पांडव अधिक वर्ष वनवासामध्ये राहिले. म्हणजे अनेक त्यांच्या जर पहिला कालखंड बघितला तर अनेक ठिकाणी ते राहिले. आज पांडवांचे अनेक मंदिरं आपण बघतो, पांडवांनी निर्माण केलेल्या अनेक स्थानं आपण आजही अभिमानाने सांगतो. त्या सर्व वनामध्ये पांडवांना जी मदत केली, आणि केवळ मदत केली असं नाही आहे, तर त्या ठिकाणी अर्जुन असेल, भीम असेल, यांची त्या राजकारण्यांची लग्न झाली. याचा अर्थ रामायणामध्ये आमचा संबंध होता, महाभारतामध्ये होता आमचा. आणि तिसरा जर आपण विचार केला तर हे जे सर्व आक्रमणे मी म्हटली 3000 वर्षापासून, जे ग्रीकांची आक्रमणही झाली ती वरून झाली, खैबर खिंडीतनं झाली. त्या खैबर खिंडीतनं सीमावर्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी भारताच्या राजांना, मग तो पूर्व असेल किंवा अन्य कोण असतील, यांना जी मदत केली ती मदत करणारे हे सर्व जनजाती राजा सम्राट होते. आर्य चाणक्यांनी त्यावेळेला आपल्या जे कौटिल्य जे आहे किंवा राजांना जे मार्गदर्शन करण्याची जी काही तत्त्व निर्माण केलेली आहेत, त्यामध्ये त्याने असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, सम्राटांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर आपल्या सैन्यबळावर किंवा तुम्हाला जर गर्व होणार असेल, तुम्ही सर्व जगाला जिंकू शकता, परंतु तुम्ही या अष्टक जे वनामध्ये संरक्षण राहतात, वनामध्ये ज्यांचं साम्राज्य आहे, वनामध्ये जे निवासी करतात, त्या राजांच्या तुम्ही वाटेला जाऊ नका. जर तुम्ही गेलात तर तुमचं साम्राज्य लयाला जाईल. हे आर्य चाणक्यांनी सर्वांना सूचना करून दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यावेळच्या साम्राज्याने ती मान्य केली, ती ऐकली. आणि म्हणून जंगलामध्ये जे सर्व होतं, वन जमीन, जल जमीन, जंगल जे होतं, त्यामुळे आज आपण जे पृथ्वी म्हणतो, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत नव्हता, तो त्यांच्यामुळे सुरक्षित राहिला. गेली 2000 वर्ष आपण जी काही संसाधनं वापरतो आणि गेल्या अनेक वर्षामध्ये याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक पद्धतीचा जो झालेला आहे. त्यामुळे तिथेही त्या काळापासून जर विचार केला तर या सर्व आक्रमणामध्ये त्यांची साथ राहिली. आपण सोमनाथचं मंदिर बघतो, गजनीने त्याच्यावर 17 वेळा आक्रमणं केली. परंतु त्यावेळेला त्या आक्रमण वाचवण्यासाठी तिकडच्या एका क्षत्रिय राजाला या बेगडा भिल याच्याबरोबर आपला घरसंबंध निर्माण करावा लागला. कारण भिल्ल समाज किंवा हा जो जनजाती समाज आहे याला बरोबर घेतल्याशिवाय आम्ही हे आक्रमण परतवू शकत नाही, हा विचार त्यांनी केला. आणि म्हणून आपल्या मुलीचा विवाह
त्या सोलंकी राजाने त्या बेगडा भील बरोबर केला आणि दोघांनी मिळून संघर्ष केला. त्यामुळे आक्रमण जी मुसलमानांची पहिली झाली त्याच्यामध्येही हा जनजाती, आदिवासी, वनवासी समाज हा लढला. आणि मग इतिहासाच्या पानावर जर आपण बघितलं, अकबराच्या विरोधामध्ये तो लढला. राणा प्रतापांना, महाराणा प्रतापांना ज्यांनी मदत केली तो पुंजा भील असेल, सरदार पुंजा भील असेल. त्यानंतर राणी दुर्गावती असेल, हा मुघल कालांच्या ह्याच्यामध्ये झाला. त्यानंतर कैलीदाई आणि सहेलीदाई अशा दोघी जणी ज्या होत्या त्या रोहतासगडमध्ये बिहारमध्ये लढल्या. आणि तिथून पुढे जी आक्रमणं पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये झाली किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये झाली त्याच्यामध्ये तर अनेक प्रकारचे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हा सर्वकालीन संघर्ष आहे. अगदी महाभारतापासून ते 1947 म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला. त्याच्याबरोबर अगोदर म्हणजे 12 जून 1947ला गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये एक शाळेमध्ये त्या शिक्षक जो शिकवायचा मुलांना जनजाती क्षेत्रामध्ये, त्या शिक्षकाला इंग्रजांनी जबरदस्तीने बांधून नेताना कालीबाई नावाची अत्यंत 12-13 वर्षाची मुलगी भिल्ल समाजातली ती येते आणि इंग्रजांच्या समोर सांगते की यांना तुम्ही मुक्त करा, कारण हे जे शिक्षक आमच्या मुलांना शिकवतात इंग्रज ऐकत नाही. त्याला ती आपला कोयता जी असते त्या कोयत्याने त्या इंग्रजाला मारते. म्हणजे 1757 प्लासीच्या लढाईपासून जर आपण विचार केला ते अगदी 1947च्या 12 जून 1947पर्यंत राजस्थानमध्ये जनजाती समाज लढला. त्यामुळे हा सर्वकालीन इतिहास आहे. आणि त्याच्यानंतरही म्हणजे अगदी आता बांगलादेशाचं जे युद्ध चाललेलं आहे तो डिसेंबरचाच कालखंड होता. 16 डिसेंबर 1971मध्ये जर विचार केला तर त्याला अल्बर्ट अक्का हा झारखंडमधला जो होता त्याला परमवीर चक्र मिळाला. सार्जंट होता साधा, पण तोही त्या युद्धामध्ये लढला, जनजाती समाजाचा होता. अल्बर्ट एक्काला परमवीर चक्र मिळालं. त्यामुळे ही एवढी मोठी परंपरा आपण सांगू शकतो सर्वकालीन आहे. सर्वस्पर्शी कशी काय, तर विशेष करून आपण आता विचार करू की इंग्रजांच्या दृष्टीने विचार करू आपण. 1757ला प्लासीची लढाई झाली. एका अर्थाने बंगाल जो होता तो सिराज उद्दौलाकडे होता, अयोध्या पण नवाबाकडे होती. आणि सिराज उद्दौलाकडनं इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही मार्च काढली तर आम्हाला आश्चर्य वाटलं की लोक दोन्ही बाजूनी आम्हाला आमचा इतिहास किंवा बघायला जमलेले आहेत. आणि ते जर त्यावेळेला त्यांनी संघर्ष केला असता समजा तर कदाचित आमचं सैन्य हरलं असतं. परंतु सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये अन्य समाज पण उभा राहिला. ही 1757ची प्लासीची लढाई ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा सेनापती मीर जाफर त्याला फितूर केलं आणि एका अर्थाने सैन्य लढलं नाही आणि हळूहळू इंग्रजांचं हे राज्य सुरू झालं. परंतु इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की 1857 आजही आपण त्याला स्वातंत्र्यसमर मानायला तयार नाही होत. आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये आजही शिकवलं जातं की ते बंड होतं, ते इंग्रजांच्या विरोधामध्ये होतं. परंतु त्यामध्ये सर्वजण लढले नाहीत. केवळ नानासाहेब पेशव्यांपासून काही राज्य जे होते त्यांचा व्यक्तिगत इंग्रजांनी त्यांना मानधन दिलं नाही. त्यांना जी काय असलेली त्यांच्याकडनं जे मानधन दिलं जायचं ते मिळालं नसल्यामुळे हा काशी आणि मेरठ एवढ्या प्रांतापुरताच आहे. परंतु त्या 1857मध्येही 3.5 लाख लोक या स्वातंत्र्यासाठी झाले. हा इतिहास भारताच्या ह्याच्यामध्ये नाही. त्यामुळे जो मुख्य इतिहास आहे तो ज्यावेळेला समोर येत नाही तर त्याच्या बाजूने असलेला जनजाती वीरांचा इतिहास तर कुठेच नाही अजून. म्हणजे त्यामुळे 1857च्या विषयामध्ये जर आपण विचार केला, परंतु त्याच्याही अगोदर म्हणजे हे पहिलं स्वातंत्र्य समर होण्याच्या अगोदर 100 वर्ष म्हणजे जशी 1757ची लढाई झाली, प्लासीची लढाई, आणि इंग्रजांना असं वाटलं की आपण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता हालचाल केली पाहिजे. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की पहिल्यांदा आपल्याला आपल्या साधनसुविधा, कारण इंग्रज आरमार घेऊन आलेले होते, इंग्रज समुद्रमार्गाने आलेले होते आणि इकडे वनसंपदा भरपूर होती. आपल्याला जर जहाजं बांधायची असतील तर आपल्याला लाकूड लागणार आहे. आणि म्हणून त्यांचीच दृष्टी जी होती त्या काळामध्ये ही जंगलाकडे वळली. परंतु त्याच वेळेला जसं मी म्हटलं की आर्य चाणक्याने जे म्हटलेलं होतं की जनजाती समाज जो आहे ज्याला आपण आदिवासी, वनवासी, जे काही ट्रायबल जे काही नाव म्हणू ते वगैरे, तो नेहमीच हा स्वतंत्र राहिलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याला गुलामी कधी स्वीकृत नाही.
गुलामी तो कधी करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. आणि म्हणून 1800 त्या विचार जर केला 1757च्या नंतर, तर पहिला संघर्ष करणारा व्यक्ती कोण आहे, तर तिलका मांझी. आता तिलका मांझीने का संघर्ष केला, तो कोण सामान्य व्यक्ती होता, परंतु इंग्रजांचे मनसुबे त्या काळामध्ये ओळखले गेले आणि इंग्रजांविरुद्ध आपल्याला जर संघर्ष करायचा असेल, या जनजाती समाजाचा जो काही इतिहास आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. आपण इतिहासामध्ये बघितलं तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्यावेळेला फासावर गेले 23 मार्च 1931ला, त्यावेळेला त्यांची कल्पना काय होती की आम्ही आज जे फासावर चाललेलो आहोत, क्रांतीच्या मार्गाने आज चाललेलो आहोत, त्यातनं अनेक क्रांतिकारक निर्माण होतील या देशामध्ये. काही प्रमाणामध्ये झाले, परंतु त्यानंतरची पुढचा क्रांतिकारक किंवा फासावर गेलेला व्यक्ती म्हणजे उधमसिंग 1940ला. त्या अर्थाने त्यानंतर क्रांती झाली नाही. परंतु जनजाती समाजाची क्रांतीचा विचार आपण केला तर हा केवळ काही वीरांचा इतिहास नाही, हा पूर्ण जनजाती समाजांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याबरोबर आपल्या समाजाला, आपल्या परिवाराला, अनेक वेळा म्हटलं पाहिजे की शिवाजी तर दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला आला पाहिजे, परंतु या सर्वांनी आपल्या परिवाराला पण, म्हणजे परिवाराला सुरक्षित ठेवलं असं नाही झालं, तर या सर्व परिवारांनी पण भाग घेतला, त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतला. त्यामुळे तिलका मांझी उभा राहिला आणि तिलका मांझीने त्या काळामध्ये त्या सेनापतीला मारलं तिथे. आणि त्यांच्या लक्षात आलं की तिलका मांझी हा पहिला होता. परंतु इंग्रजांचं एक होतं, इंग्रजांनी अमेरिकेमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये ज्यावेळेला लढाई केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की एखाद्या ज्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे त्या व्यक्तीला तुम्ही कमजोर समजू नये. ते कधी ना कधी तरी नक्की परत पलटवार करतात. कारण नुसतं शस्त्र असण्याची भान नाही, शस्त्र कधी तुम्ही चालू शकता, त्याला तुमच्या मनाचा निर्धार झालेला असतो, मारण्याचा आणि मारण्याचा पण. आणि जनजाती समाजाचे जो इतिहास राहिलेला आहे तो त्यांच्या अस्मितेचा राहिलेला आहे, म्हणजे त्यांच्या परंपरेबद्दल राहिलेला आहे, श्रद्धेबद्दल राहिलेला आहे, या वन जंगल जमीन ह्याच्याबद्दल राहिलेला आहे, स्वधर्माबद्दल राहिलेला आहे. आणि तो त्या वेळेला त्यांनी नक्की तो प्रूव्ह करून दाखवलेला आहे. त्यामुळे तिलका मांझीच्या विषयामध्ये ज्याला लक्षात आलं की हे केवळ आता ह्याला पुढे येऊन चालणार नाही, आणि म्हणून तिलका मांझीला त्यांनी ज्याला पकडलं, इंग्रज एक अधिकाऱ्याला मारल्यानंतर तिलका मांझीला ज्याला त्यांनी पकडलं, त्यावेळेला तिलका मांझीला 4 घोड्याच्या पाठीवर शेपटाला बांधलं आणि फरलांगभर त्यांनी त्याला नेलं, फरफटत नेलं. आता हे दृश्य तुम्ही कुठे बघता, तर अनेक सिनेमामध्ये आपण हे दृश्य बघतो. कोणाच्या बाबतीमध्ये बघता, तर एखादा दरोडेखोर जो असतो त्या दरोडेखोराला अशाच पद्धतीने घोड्यावर पे करून किंवा हिरोला असा फरफटत नेलं जातं. आणि एवढं करूनसुद्धा शेवटी तिलका मांझी, जसं मी म्हटलं, राघोजी भांगरेंनी फासावर 2 वेळा त्यांना चढवण्यात आलं. 4 घोड्यांच्या पाठीवर फरफटत नेऊनसुद्धा तिलका मांझीने तिथे मृत्यू नाही मिळाला. तिलका मांझी उभा राहिला, त्याने त्या इंग्रजांच्या डोळ्यामध्ये अगदी नजर रोखून पाहिलं, लाल बुंद झालेले ते डोळे होते. आणि त्यावेळेला त्या इंग्रजांना लक्षात आलं की समाजाला जर समजा घाबरायचं असेल तर जाहीरपणे फाशी दिली पाहिजे. आपण म्हणतो की वासुदेव बळवंत फडकेंना फाशी दिली गेली, पण त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी तिलका मांझीला त्यांनी भर चौऱ्यामध्ये झाडामध्ये फाशी दिली. का दिली फाशी, तर असं आहे की फाशी दिल्यानंतर कोण पुन्हा बगावत करणार नाही, कोण बंड करणार नाही, कोण पुन्हा एकदा उठणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. परंतु पुन्हा एकदा ज्या वेळेला सर्व इतिहासामध्ये आपण असं पाहतो की जेव्हा जेव्हा फासावर दिलेलं आहे एखाद्या हिरोला किंवा त्या जनजाती वीराला, तर त्यानंतर समाज पुन्हा एकदा पेटून उठला, त्याने तेवढाच प्रतिकार केला. त्यामुळे याचा बदला जो 1882 पासून सुरू झाला, विचार केला जर तिलका मांझीला ज्याला फासावर चढवलं तिथून जर विचार केला तर हा सिलसिला 1947 पर्यंत कंटिन्यू चालू राहिलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने जर विचार केला तर तिलका मांझी हा त्याचा पहिला माणूस आहे की जो करणार आहे. आणि 1857 पर्यंत जर आपण विचार केला तर 15 हे स्वातंत्र्य संग्राम झालेले आहेत. मग कुठे बुधू भगतनी संताल परगणामध्ये तो केलेला आहे, त्यानंतर उरकत तिरावत म्हणून तिथे मेघालयमध्ये त्यांनी केलेलं आहे, त्यानंतर आमचा जठरा भगतचा असेल,
अशा सर्व लोकांचा विचार जर केला तर जवळजवळ 15 लोकांनी या मधल्या काळामध्ये म्हणजे 1882 ते 1855 पर्यंत, आपण आज हे गृहीत धरतो की 1857चा पहिला समर आहे आणि मी जसं म्हटलं की ते समर हे प्रामुख्याने काही लोकांपुरतं होतं, तर असं नाही आहे. तर 1857च्या अगोदर 1855मध्येही फार मोठ्या पद्धतीने युद्ध झालं. त्याच्यामध्ये सिद्धो कान्हो असेल, त्यानंतर चांद भैरव, त्यानंतर त्यांच्या फुलो झानो, एकाच घरातली 6 माणसं म्हणजे वयवर्ष 31 पासून वयवर्ष विचार केला तर 18-19 पर्यंत इतिहासामध्ये धर्मासाठी एकाच परिवारातले 4 पुत्र, गुरु गोविंद सिंहांचे 4 पुत्र जे बलिदान केलेले होते, त्यांचा शेवटचा मुलगा 8 वर्षाचा होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये चाफेकर बंधूंचं उदाहरण आहे की एकाच घरातले 3 जण हे फासावर चढले गेले. परंतु त्याच्याही अगोदर बरोबर काही वर्ष अगोदर एकाच घरातले इंग्रजांबरोबर लढताना हे 4ही जण शहीद झाले. आणि त्यांचं नेतृत्व म्हणजे आज आपण गप्पा मारतो की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला आज पायलट होतात आहेत, महिला मिलिटरीमध्ये जातात आहेत, परंतु या घरामध्ये म्हणजे या सिद्धो कान्हो, चांद भैरव आणि फुलो जानो या दोन्ही बहिणी होत्या. त्या बहिणींनी त्यावेळेला महिलांचं नेतृत्व केलं होतं. त्यांना पकडल्यानंतर त्यांना फासावर चढवण्यात आलं होतं. हा इतिहास आहे. त्यामुळे एका घरातले 6 जण हे एका देशासाठी स्वाभिमानाने तत्व आत्मबलिदान करतात किंवा मरतात, बलिदान होतं. परंतु आमच्या इतिहासामध्ये नाहीच आहे. इतिहासामध्ये गुणगावीन हे केलं पाहिजे की गुरु गोविंद सिंगांचे 4 पुत्र बलिदान झाले, त्यानंतर विशेष करून चाफेकर बंधू झाले, असे लढणारे सर्वांचे आहे. परंतु ते या यादीमध्ये इतिहासामध्ये आमची कल्पना आहे, आपली कल्पना अशी आहे, कल्याणाश्रमीने त्याच्यामध्ये आग्रह धरलेला आहे की यांनाही तुम्ही स्थान द्या. बरोबर. की एकाच घरातले कुठेही उल्लेख करताना ही मालिका वाढली पाहिजे. बरोबर. त्यामुळे हा विशेष करून आग्रहाचा विषय आहे. म्हणून मी वाटतं की 1757 पासून 1857 पर्यंत अनेक लोकांनी बलिदान केले वेगवेगळ्या ठिकाणी. 1857 पासून 1947 हा जो कालखंड आहे, हा कालखंड विशेष करून अभ्यास करण्यासारखा आहे. या कालखंडामध्ये असं आहे की ज्याचा उल्लेख आपण केला आणि 1875 ते 1900 पर्यंत 25 वर्ष म्हणजे केवळ 25 पण नाही तर 24 वर्ष आणि 9 महिने हे आमचे भगवान बिरसा मुंडा आणि त्याच्या वेळेला बाबूराव शेडमाके वय वर्ष 25. तर यांनी पण जो विचार केला त्या 1857च्या कालखंडामध्ये, तात्या टोपेंचा 1862 पासून ते 1890 पर्यंत, म्हणजे जर इतिहासामध्ये विचार केला तर काँग्रेस 1885 मध्ये निर्माण झाली. ती निर्माण होण्याचं कारण जे होतं ते 1857चं पहिलं स्वातंत्र्य समरच होतं. परंतु दुसऱ्या बाजूने इंग्रजांनी जो इतिहास लिहिलेला आहे त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रज अधिकारी जे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये मारले गेले, त्यांचे सैन्य जे मारले गेले किंवा जे पूर्णपणे त्यांना पराभूत करू शकले नाही, तो क्षेत्र म्हणजे हा वनवासी क्षेत्र राहिला, जनजाती क्षेत्र राहिला. आणि म्हणून 1857 नंतर पुन्हा एकदा या देशामध्ये राजांच्या बरोबर हा जो जनजाती समाज आहे हा येऊ नये म्हणून त्यांनी 1860ला एक कायदा केला की ज्याचं आत्ता म्हणजे ज्याला राष्ट्रवादी विचाराचं केंद्र सरकार आलं त्याला त्यांनी त्याचं नाव IPSचं बदली करून भारतीय आचार निधी संहिता असं काहीतरी केलं 1860चा तो कायदा. पण तो जुलमी कायदा इतका होता की त्या कायद्यामध्ये काय म्हणणं होतं की भारतामध्ये यापुढे कोणालाही शस्त्र घेता येणार नाही, शस्त्र बाळगता येणार नाही. म्हणजे ज्या वेळेला इमर्जन्सी जी लागली गेली त्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही सरकार अटक करू शकत होतं. अशा पद्धतीचं ज्याच्याकडे शस्त्र असेल त्याला कुठल्याही पद्धतीचा न्यायनिवाडा न करता हा करण्याचा कायदा त्यांनी केलेला होता. त्यामुळे आपण जर विचार केला की 1860 आणि 1872 या काळामध्ये त्यांनी देशभरामध्ये अशा पद्धतीचं एक अभियान राबवलं की तुम्हाला शस्त्र त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर ठेवावं लागेल. आपण इथे बघतो पुणेच्या जवळ जो काही बेरड समाज आहे, रामोजी समाज आहे की जो लढला त्यांनी इंग्रजांच्या समोर शस्त्र खाली ठेवली नाहीत. आणि भारताच्या इतिहासामध्ये जे काही सर्व ठिकाणी आहेत, जी नावं आहेत, त्या सर्व समाजांनीही इंग्रजांना शस्त्र ठेवण्यास किंवा इंग्रजांच्या समोर शस्त्र ठेवण्यास त्यांनी आपला कमीपणा मांडला किंवा आम्ही राजे आहोत, तुम्ही बाहेरचे आहात, त्यामुळे आम्ही इथे शस्त्र ठेवणार नाही
शेवटपर्यंत जे संघर्ष करत राहिले तो हा समाज आहे. आणि त्यामुळे इंग्रजांनी काय केलं तर ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे त्या सर्वांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही लुटारू आहात, तुम्ही चोर आहात, तुम्ही डाकू आहात. हे तिथे 1872 पासून सुरू झालं. आणि आजही दुर्दैवाने आपण जो आदिवासी शब्द एकदम अभिमानाने मागतो तो खरं तर या जनजातींची जी गौरव परंपरा, संस्कृती, इतिहास आहे, जो एक जाज्वल्य इतिहास आहे, त्याला कमीपणा आणणारा तो आहे. हे त्यांनी का केलं आणि दुर्दैवाने आम्ही आज का स्वीकारतो आदिवासी शब्द किंवा आज आमच्या समोर जी प्रतिमा केली जाते, तर इंग्रज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी जे मूळ निवासी होते, म्हणजे मग आता न्यूझीलंडमध्ये मावरी असेल, त्यानंतर रेड इंडियन असतील, अशा सर्व ठिकाणी असतील, या सर्व लोकांना त्यांनी गुलाम करून त्यांना एका बंदिस्त एरियामध्ये बंदिस्त करून टाकलं. आणि भारतामध्ये ज्या वेळेला त्यांनी जनजाती समाजाला पराभूत करत शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही चोर, डाकू, लुटेर आहात. आणि दुर्दैवाने त्यांच्यावर जो मारलेला शिक्का आहे तो आजही तसा निघालेला नाही. अशा टोळीमधना जो जन्माला येतो त्याचा मुलगाही गुन्हेगार म्हणून जन्माला येतो. ही विडंबना 75 ह्याच्यामध्ये, पण ती निर्माण केली इंग्रजांनी. त्यामुळे इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंग्रजांनी 1818 मराठेशाही समाप्त केली. इंग्रजांनी 1757 नवाबांना समाप्त केले. त्यानंतर 1848 पंजाबचं राज्य त्यांनी खालचा केलं. आणि त्यामुळे त्यांच्या रेजिमेंटमध्ये किंवा भारतीय सैन्यामध्ये जर सर्व रेजिमेंट आहेत त्यांच्याकडे, जे महार रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत त्यांनी संपवले सर्व, पंजाब शीख रेजिमेंट आहे, परंतु त्यांच्याकडे जनजाती रेजिमेंट नव्हती. आणि ती जर असती ना तर लिहून घ्या की इंग्रज जे म्हणतात ना की आमचा स्वराज्याचा सूर्य कधी अस्तित्वात असताना जाणार नाही, तो त्यांनी जगामध्ये केलं असतं. पण स्वाभिमानाचा जो इतिहास राहिला, जल जमीन संस्कृतीबाबतचा जो एक त्यांचा इतिहास राहिला, त्याच्यावर अत्यंत प्रतिकार करत, म्हणजे केवळ व्यक्ती म्हणून नाही म्हणत मी, तर परिवाराने विषय पूर्ण केला. बुधू भगतला पकडण्यासाठी त्याच्या आईला इंग्रजांनी जेलमध्ये अत्यंत हाल करून मारलं, परंतु त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे हा इतिहास आहे. त्यामुळे हा सर्वस्पर्शी आहे, सर्वकालीन आहे आणि सर्वव्यापी आहे. म्हणजे असंही नाही, आज जर आपण बघितलं तर 713 जनजाती आहेत संपूर्ण भारतामध्ये. तर तुम्ही कुठल्याही प्रमुख जनजाती घ्या, त्या त्या जनजातीमधला एक एक नायक तुम्हाला सर्व सापडेल, त्या त्या ठिकाणी सापडेल. मग तो राघोजी बांगरेच्या ह्याच्यामध्ये महादेव कोळी असेल, तंटा भिल्ल असेल, त्यानंतर बुधू भगत असतील, भगवान बिरसा मुंडा असेल, असं कुठलीही जनजाती घ्या प्रामुख्याने, त्या सर्व जनजातीमध्ये लढणारा समाज आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार आहे आणि समाज आहे. आणि त्यामुळे हा इतिहास जो आपण म्हणतो, दुसरं असं आहे की केवळ इतिहास हा लोकांनी लढला असं नाही आहे, तर राजांनी लढला. मी जसं म्हटलं की राजे त्याच्यामध्ये होते. 1857 अनेक राजे होते. व्यंकटप्पा म्हणून कर्नाटकचा राजा होता. त्यानंतर शहा बंधू हे जबलपूरच्या ह्याच्यामधले जे 2 जण होते. त्यानंतर विचार आपण केला तर सेनापती म्हणून जी आमची राणी चेन्नम्मा आहे, तिचा सेनापती रामा हप्सी हा सेनापती होता. तलक्कल चंदू हा सेनापती होता त्याला. त्यामुळे इतिहासामध्ये राजा लढले, राजपरिवार लढला, सेनापती लढले. त्या काळात इंग्रजांनी कर वसूल करण्यासाठी ठाकूर जमीनदार निर्माण केले. त्यातले काही जनजाती समाजाचे पण होते, तर असे ठाकूर पण लढले. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मग नारायण सिंग असेल की ज्यांनी सरकारी गोदामं लोकांसाठी मोकळी केली. त्यानंतर महिला लढल्या. अनेक उदाहरणं आपण सांगता येतील. राणी दुर्गावती ज्यांचं 500 वर्षाचा आत्ता हा जन्मवर्ष आहे. किती बघा शोकांतिक आहे. म्हणजे इतिहास कसा आमच्याकडे दुर्दैवाने शिकवला जातो. ज्या राणी दुर्गावतीच्या बाबतीमध्ये म्हणजे 1565 आणि महाराणा प्रताप 1574-75 म्हणजे 10 वर्ष अगोदर 51 लढाया ज्या अकबर शासित राज्यांसोबत केल्या, त्यांच्या सेनापतीसोबत केल्या, त्या राणी दुर्गावतीला 500 वर्ष झाल्यानंतर आम्हाला आठवण येते. पण ज्या अकबरांनी इथे अनेक लोकांना परिवर्तन केलं, अनेकांचे शिरकाण केलं, तो अकबर UPSCमध्ये 25 मार्क लिहिल्याशिवाय तुम्ही आमचे IAS ऑफिसर होऊ शकत नाही. ही दुर्दैव आहे. त्यामुळे तो इतिहास पुसला पाहिजे. अकबर हा परकीय होता
अकबराने या देशामध्ये काहीच केलं नाही. आणि त्याला धूळ चालणारे म्हणजे राणा प्रताप तर होतेच, छत्रपती शिवाजी महाराज तर होतेच, औरंगजेबाला पुरून उरले, परंतु एक महिला 51 लढाया लढली आणि नुसतं राज्य केलं असं नाही आहे, तर आपल्या मुलाला गादीवर बसून तिने लोककल्याणाचंही केलं. ज्या पद्धतीने अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींची पण 300 वर्षावी पुण्यतिथी आहे, आपलं हे वर्ष आहे, त्या निमित्तप्रमाणे राणी दुर्गावतीने, गौंड राणी, तिने या सर्व ह्याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे. त्यामुळे महिला लढल्या. वयवर्ष मी म्हटलं की 12 वर्षाची आमची कालीबाई आणि 80 वर्षाची राणी रुपलियानी, जिने असं म्हटलं की पूर्वांचलामध्ये, की आज एक पूर्वांचल कुठे आहे हे अनेक भारतीयांना माहीत नाही. पूर्वांचलामध्ये कुठल्या कुठल्या 7 सिस्टरमध्ये राज्य येतात ते माहिती नाही. इकडे आल्यानंतर आपण सहज त्यांना विचारतो की तुम्ही चिनी आहात का, तुम्ही नेपाळी आहात का. अशा त्या काळामध्ये मेघालय, मिझोरममध्ये राणी उभी राहते आणि ती सांगते की मी माझी जमीन, म्हणजे जी झाशीची राणी म्हणाली होती ना की मेरी झासी नाही दूंगी, तसं तीही म्हणाली. वयवर्ष 78 ती काय म्हणाली की माझी ही भूमी मातृभूमी आहे आणि मी इंग्रजांवर त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं आक्रमण करायला देणार नाही, माझी भूमी देणार नाही. 78व्या वर्षी त्या राणीला तुरुंगात पत्कराला आणि तुरुंगावर केला. आम्ही अनेक क्रांतिकारक बघितले की ज्यांनी अंदमानमध्ये 1905 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. आम्हाला अंदमानमध्ये किंवा ती म्यानमारसाठी लढणारी माहिती असते, आम्हाला नेल्सन मंडेला माहिती असतात, आम्हाला सावरकर आत्ता माहिती झालेले आहेत. परंतु वयाच्या 15व्या वर्षी 1930मध्ये राणीमा गायदनलिव हिला इंग्रजांच्या विरोधामध्ये अत्यंत कडवी म्हणजे संघर्षकर्ता म्हणून जेलमध्ये टाकलं. आणि दुर्दैव असं आहे की इंग्रज प्रत्येकाला ओळखून होते, ही राणी काय करू शकते माहिती होता, हा जनजाती समाज काय करू शकतो माहिती होता. आणि 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंच्या मार्फत तिची सुटका झाली. मग 17 वर्ष तुरुंगामध्ये राहणारी राणी आम्हाला माहिती आहे का? इतिहासच माहिती नाही. एक जनजाती महिला नागालँडमधल्या ठिकाणी आपला स्वातंत्र्याचा झेंडा उभा करते आणि त्यामध्ये तिच्यासाठी 17 वर्ष जेलमध्ये, तुरुंगामध्ये तिला राहावं लागतं. हा इतिहास समोर आला पाहिजे. त्यामुळे मी जसं म्हटलं की वयवर्ष युवकांचा इतिहास आहे. भगवान बिरसा मुंडा वयवर्ष 25, बाबूराव शेलमाके वयवर्ष 25, आणि अगदी विचार केला तर आपण 19 वर्षाचा नाग्या कातकरी की जो जंगल सत्याग्रहामध्ये शहीद झाला. त्यामुळे वयवर्ष 8 पासून ते वयवर्ष 80 हा वयाचाही आहे. त्यानंतर संतांनी पण अलग जगवलं. म्हणजे मानगडसारखा जो एक मोठा विषय आहे की मानगडमध्ये संत बाबा जे होते त्यांनी यामध्ये गोविंद गुरु यांनी मोठा संघर्ष केला. आणि आपण जालियनवाला बघितलेलं आहे की तेही हत्याकांड आहे. परंतु त्या मानगडच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोकांनी गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या. आणि त्याचं कारण असं होतं की आमचे प्रमुख जिथपर्यंत आदेश देत नाही तिथपर्यंत आम्ही या सर्व विषयामध्ये लढणार. आणि इंग्रजांचं जे वैशिष्ट्य असं आहे की इंग्रजांनी जे आपण म्हणतो की इंग्रजांनी अत्यंत न्यायपूर्ण पद्धतीने राज्य केलं. अनेक आमचे महाशाणे असं म्हणतात की इंग्रजांचं राज्य चांगलं होतं, परत इंग्रजांचं राज्य आलं पाहिजे तर या देशाला काहीतरी शिस्त लागेल. परंतु इंग्रजांनी 1857च्या या सर्व ह्याच्यामध्ये म्हणजे 1757 पासून ते 1947 कुठल्या क्रांतिकारकाने, विशेष करून जनजातीय समाजाच्या क्रांतिकारकाला कुठल्या सरळ पद्धतीने युद्धावर लढून त्यांचा पराभव केला आहे? कुठेच नाही आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काहीतरी कपट केलं, जवळच्या माणसाला अत्यंत हाल अपेष्टा करून त्याच्या विरोधामध्ये उभं केलं आणि त्याचा फायदा घेऊन या जनजाती समाजाच्या नायकांना पकडलं. परंतु त्यामध्येही आपल्याला असं वाटेल की राघोजी भांगरेला पकडण्यासाठी ज्यावेळेला बागलांमध्ये लोक गेले त्यावेळेला 6 जणांना त्यांनी अत्यंत हाल केले आणि त्या 6च्या 6 जणांची मुंडी त्याने वेगळी केली, पण त्यांनी राघोजी भांगरे कुठे हे सांगितलं नाही. हा इतिहास आहे जनजाती समाजाचा. म्हणजे एका बाजूला आपल्याला इतिहास शिकवला जातो की फितुरीमुळे सर्वजण पकडले गेले, परंतु अनेक प्रकारचे कष्ट सहन करून सुद्धा भगवान बिरसा मुंडांनाही त्याच्या बंधूंनी, त्याच्या जवळच्या लोकांनी गावच्या गाव जाळल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचे आमचे नायक हे जिवंत राहिले. त्यामुळे हा एका अर्थाने अत्यंत जाज्वल्य, जो इंग्रजांना पराभूत न करणारा, अशा प्रकारचा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासातली ही जी जनजाती क्षेत्रातली सगळी पानं आहेत इतिहासातली, ही सोनेरी पानं आहेत असं आपण म्हणू शकतो.
कारण फरफटत नेऊन सुद्धा टिकून राहणारा तिलका माझी असेल, 1000 लोकांना झाडावर लटकवून फाशी दिलं, 1000 फाशीवाला झाड जो रामजी गोंडच्या इतिहासामध्ये आहे, किंवा आज तुम्ही सांगितलेली अनेक उदाहरणं, ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की माणसाची देशावरची निष्ठा जागृत करेल, लढण्याची हिंमत देईल, असा उदाहरणं माणसाला प्रेरणा देणारी अशी ही सगळी उदाहरणं आहेत. आणि त्यातले एक एक प्रसंग असे आहेत की ते ऐकताना अंगावर शहारे यावेत. पण दुर्दैवाचं भाग्य 1947 सालापासून ते नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान होईपर्यंत या इतिहासाला कुठेही न्याय मिळाला नाही. पण मग जेव्हा 75 वर्ष झाली आझादी का अमृत महोत्सव, त्यावेळेला मग हा इतिहास सगळा पुढे आणण्यासाठी नक्की कशा पद्धतीने प्रयत्न झाले? इतिहास क्या है, संघर्षों की कहानी, भगवान बिरसा मुंडा, तलक्कर और दुर्गावती रानी. कायरों का इतिहास गाया नहीं जाता और वीरों का इतिहास छुपाया नहीं जाता. जगाच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर त्यांनी त्यांच्या वीराचा इतिहास हा म्युझियमच्या माध्यमातून असेल अनेक, परंतु भारतामध्ये दुर्दैवाने त्यात तुम्ही जे उल्लेख केला की 75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. ज्या ह्यूमची ज्यांनी काँग्रेस निर्माण केली तोही परकीय होता. ह्या 1857चा वणवा विझवण्यासाठीच केला होता. त्यामुळे काँग्रेसकडनं कुठलीच अपेक्षा नव्हती. आणि मी जसं म्हटलं की आमच्या UPSCमध्ये यांचाच या कायरांचाच इतिहास आम्हाला कायरांनी शिकवला. त्यामुळे बदल करावा लागेल आम्हाला. काय तर खरा जनजाती म्हणजे कोण आहे, त्याची संस्कृती परंपरा, त्यांनी काय केलेलं आहे पराक्रम, हे नीट करावं लागेल. आणि तो वेगळ्या माध्यमातून आता उपलब्ध आहे. हा एक भाग झाला. त्यामुळे जर भारताचा इतिहास, त्या जनजाती समाजाचा इतिहास जो शेरांचा, वनवासी ज्याला टायगर म्हणतात, हा टायगरांचा इतिहास टायगरांनी लिहावा लागेल. म्हणजे एकतर जनजाती समाजाने तो लिहावा लागेल. परंतु तेवढी प्रतिभा नसेल आणि हा इतिहास आहे, फक्त आपल्यासारख्या लोकांनी त्याच्यावर अध्ययन करण्याची गरज आहे. म्हणजे आज विचार जर आपण केला तर अनेक लोककला ह्याच्यामध्ये, साहित्यामध्ये प्रत्येक प्रकारचं वर्णन तुम्हाला सापडेल. म्हणजे इतिहासामध्ये झालेलं जे आहे ते लोककलेमध्ये आहे, तिकडच्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे भगवान बिरसा मुंडांना ज्या वेळेला हातकड्या घातल्या गेल्या त्यावेळेला त्यांनी वर्णन केलं आत्ताही की तुम्हाला लोहामध्ये जखडलेलं आहे, परंतु तुम्ही स्वाभिमानासाठी, देव देश धर्मासाठी लढलात आणि तुम्हाला आजही आम्ही आठवण करतो की तुम्ही जे काही त्यावेळेला केलं, त्या संघर्ष केला, त्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत. त्यामुळे तुम्हाला जोहार, हे तुम्हाला नमस्कार, हे आजही लोककलेमध्ये आहे. परंतु आपल्यासारख्या रिसर्च करणारे जे लोक आहेत वेगळ्या ह्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये, त्यांच्याकडे आदिवासी बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हा फिल्मी दृष्टिकोन आहे. मी एक मध्ये म्हणताना असं म्हणतं की इंग्रजांनी ज्यावेळेला गेले त्यावेळेला इंग्रजांनी हा इतिहास दाबून ठेवला आणि त्यांच्या त्या फिल्ममधनं जो आलेला आहे, म्हणजे भारताच्या फिल्ममध्ये आपण काय बघतो तर एखादा व्यक्ती जेव्हा शहरातनं माणूस जातो तर त्याला ते जंगली म्हणजे येतात, त्याला पकडून नेतात आणि त्याला बळी देतात, हाच इतिहास बघतो ना. पण तुम्ही फिरलेला कुठल्याही भारताच्या जनजाती क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आवभगत आहे, स्वागत आहे, हा पद्धतीचा एका वेगळाच कल्चर, संस्कृती तिथे आपल्याला पाहायला मिळते. पण आमच्या माध्यमातून कुठनं आली तर ती फिल्मच्या माध्यमातून आली, तेही बाहेरच्यावर. त्यामुळे ज्यांना कोणाला खऱ्या अर्थाने इतिहास लिहायचा आहे, पुस्तकं पण त्याच लोकांनी लिहिली गेली. त्यामुळे ह्या सर्व याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल. आणि मी म्हटलं ना की वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन वर्षानुवर्ष तिथे राहून हा इतिहास लिहिलेला आहे. आणि तो असंही लिहिलं नाही की आम्ही म्हणून केलेलं असं नाही आहे. या बुजुर्ग लोकांना भेटलेले आहेत, बुजुर्ग लोकांच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. त्याच्यावर गॅजेटमध्ये काय काय लिहून छापलं आहे, अशा पद्धतीचा जो इतिहास आहे. फक्त ज्यांच्याकडे आता वेगळ्या प्रतिभा आहे, आता आज हा एक माध्यम आहे की मुलाखत माझ्यासारख्या कार्यकर्त्याची घेऊन आपण अनेक लोकांपर्यंत, आता सोशल मीडियामध्ये रील तुम्ही तयार करू शकता, नाटक करू शकता, अनेक प्रकारे इतिहासामध्ये आलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर समाज मनामध्ये जर आलं आणि वेगळ्या माध्यमातून त्याचं प्रकटीकरण झालं तर खरा इतिहास हा आपल्या समोर येणार आहे. आणि जसं मी म्हटलं की काँग्रेसने काहीच केलं नाही, कारण त्यांना हे माहिती होतं की या देशामध्ये ज्या ज्या वेळेला स्वाभिमान जागला त्या वेळेला या देशाचा इतिहास बदलला. आणि ज्या वेळेला युवा वर्गाच्या खांद्यावर ज्यावेळेला आझादी गेली त्यावेळेला इतिहासाचं रूप पण बदलला. ते त्यांना करायचं नव्हतं. आपला स्वार्थ, आपलं राज्य टिकवण्यासाठी या सर्व गोष्टी त्यांनी केल्या प्रामुख्याने. म्हणून तो जो इतिहास आहे की काँग्रेसच्या काळामध्ये 9 ऑगस्ट गौरव दिवस आहे, काही ठिकाणी मानला जातो, पण तो काय आहे
तर मूळ आदिवासी दिवस आहे, इंडिजिनियस दिवस आहे. पण आमच्या इथे तो काय केला तर तो आदिवासी दिवस गौरव करण्याचा. काय आहे त्याचं पाठीमागचं कारण? तर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी वसतीकरण निर्माण झालं, तिथे जे मूळ निवासी होते त्यांना जे मारलं गेलं, त्यांना कुठलेच अधिकार दिले गेले नाही. ते जवळजवळ 2012, 2008मध्ये, 1994मध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये युनोच्या माध्यमातून झालेल्या परिसंवादामध्ये आवाज उठवला गेला आणि एक ड्राफ्ट तयार झाला. तो 9 ऑगस्टला पास झाला. परंतु आमच्या इथे षडयंत्रकारांनी असं म्हटलं की 9 ऑगस्ट हा आदिवासींचा गौरव दिवस आहे. म्हणजे जो आदिवासी शब्दच मुळामध्ये या परंपरेला लाजवणार आहे, त्यालाच अनेक लोक जे मारले गेले, तो जो शहीद झालेला किंवा दुःखाचा दिवस आहे, हा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. कल्याण आश्रमाने पहिल्यापासूनच 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा. आता भगवान बिरसा मुंडाच का? तर भगवान बिरसा मुंडांनी केवळ वयाच्या 25व्या वर्षी इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष केला. बरं, भगवान बिरसा मुंडा शिक्षणासाठी हे जे म्हणतात ना की आम्ही सेवा करतो, आम्ही सर्व गोष्टी देतो, परंतु बिरसा मुंडांच्या आईवडिलांनाही बिरसांनी शिकलं पाहिजे, परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. आणि भगवान बिरसा मुंडांचं नाव जे आहे त्यावेळेला डेव्हिड झालं, दाऊद झालं. आणि ज्या वेळेला मी म्हटलं की 1872 नंतर जंगल आपल्या ताब्यात आलं पाहिजे असं म्हणून ज्यावेळेला ते गेले त्या परिसरामध्ये, त्यावेळेला भगवान बिरसा मुंडा वय वर्ष 15-16 हा दुभाषी म्हणून गेला. आणि तिथे इंग्रजांनी त्यांना विचारलं की तुम्ही चोर आहात, तुम्ही लुटेरो आहात. त्यामुळे तो म्हणाला की हे तुम्ही चुकीचं सांगतायत. तो जो मुखिया म्हणत होता की नाही नाही, आम्ही तर परंपरेने इथे राहतो, आमचा अधिकार आहे, तुम्ही बाहेरनं आलेले आहेत. हे ज्यावेळेला त्यांना दिसलं त्यावेळेला त्यांनी म्हटलं की ते काय चूक म्हणतात आहेत. आणि मग त्यावेळेला त्यांनी एक हे केलं की टोपी एक आहे, म्हणजे इथे जे राज्य करायला आले जी खाकी लोक आहेत त्यांची टोपी, आणि ज्यांच्या डोक्यावर म्हणजे पादर, त्याला पादरी म्हणतात, जो सफेद हे घालतो त्याच्या डोक्याची टोपी आहे, ती दोघी टोपी एक आहे. आणि दोघांचा उद्देश एकच आहे की हा देश गुलाम करणं, या देशातल्या लोकांना लुबाडणं, या देशातल्या लोकांचा नाश करणं हेच आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये 15व्या वर्षी त्यांनी लोकांना एकत्रित केलं. आणि आपल्याकडे असं म्हणतात की ज्यांनी चमत्कार केले, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, संत ज्ञानेश्वर झाले. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्याच पद्धतीने या इंग्रजांना, या सर्व धर्मांतरित करणाऱ्या संस्थेला आम्ही इथून हद्दपार करू अशा पद्धतीचा पण करणाऱ्या भगवान बिरसा मुंडांचं जे जीवन आहे, नंतर 9 वर्षाचा कालखंड आहे, त्याच्यामध्ये त्यांना 2 वेळेला तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी लोकांना एकत्रित केलं, त्यांनी संपदा, वन अधिकार याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामार्फत एक जनसंघटन उभं केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात त्यांनी जे म्हटलं होतं की इंग्रजांनी जरी यांना म्हणजे काय शेड्यूल ट्राईब जरी म्हटलं किंवा सर्व म्हटलं, तरी इंग्रजांना त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये यांना स्वातंत्र्य द्यावं लागलं होतं. म्हणजे अनेक जंगलाच्या ह्याच्यामध्ये, मग नाशिकचा पट्टा असेल, त्यानंतर संताल परगणा असेल, छोटा नागपूर असेल, त्यानंतर आंध्र प्रदेशमधला पट्टा असेल, त्यानंतर या इकडचा आपला पूर्वांचलातला पट्टा असेल, इथे त्यांना काही प्रमाणामध्ये सरकार द्या. आणि भगवान बिरसा मुंडांचं हेच म्हणणं होतं की पार्शियली एक्सक्लुडेड एरिया जो आज शेड्यूल एरिया म्हणून आपण म्हणतो, की ज्या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य दिलं, संताल परगणा, भगवान बिरसा मुंडांची मागणी जी होती की आम्हाला आमचे कायदे असले पाहिजे, तुमचे कायदे आम्ही मानणार नाही, अशा पद्धतीचं. म्हणजे 1900मध्ये भगवान बिरसा मुंडांना जेल झाली आणि तिथे त्यांना विष प्रयोग करून मारण्यात आलं. पुन्हा एकदा कुठल्याही ठिकाणी त्यांनी नीतिमत्तेने ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलंच नाही. मुळात ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं हे मानणंच चुकीचं आहे, कारण त्यांना प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे संघर्ष करावा लागला, त्यांचे अनेक अधिकारी मारले गेले. त्यामुळे बिरसा मुंडांच्या नंतर 1908मध्ये अशा पद्धतीचा कायदा करावा लागला की छोटा नागपूर वगैरे जे जे ठिकाणी आहे तिथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये हे स्वतंत्र बहाल करण्यात आलं. संताल परगणा असेल किंवा त्यामुळे ते जडले. 3 आर्मी जी ब्रिटिशांची सर्व ठिकाणी होती, 4थी आर्मी ही चर्च प्रणाली होती, त्याच्या विरोधामध्ये पण त्यांनी लोकांना सावध केलं. या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल की जो आजही चाललेला आहे, धर्मांतरांचा त्या पद्धतीचा विषय आजही चाललेला आहे आणि तो लढा आजही सुरू आहे. तर त्याने असं म्हटलं की बिरसाईत निर्माण केले, काही नियम तयार केले. त्या नियमामध्ये तुम्ही तुळशी वृंदावन ठेवलं पाहिजे, कारण पर्यावरणाला ते पूरक आहे. तुम्ही रोज आंघोळ केली पाहिजे, त्याशिवाय कर्म करता येणार नाही. त्या पद्धतीने तुम्ही ख्रिश्चनांवर विश्वास ठेवू नका, लग्न करू नका त्यांच्याबरोबर, जे आजही लागू आहे. त्यामुळे वयाच्या केवळ 25 वर्षामध्ये ज्यांनी सर्व समाजामध्ये
त्यावेळेला संघटित केलं, संघर्ष करायला लावलं, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि 100 वर्षानंतर सुद्धा ज्यांचे विचार आज प्रेरक आहेत, तो व्यक्ती हा येणारा आमचा गौरवाचा बिंदू आहे, मानबिंदू आहे. हे माननीय पंतप्रधान आणि यांनी ओळखलं. वनवासी कल्याणाश्रमाने सातत्याने याला धरून उल गुलान जो शब्द आहे त्याला घेऊन गेली अनेक वर्ष 15 नोव्हेंबरला काही ना काही विविध कार्यक्रम केले देश पातळीवर. त्याची योग्य दखल घेऊन राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस, राष्ट्रीय नाही म्हटलं त्यांनी, जनजाती गौरव दिवस, जगासाठी हा गौरव दिवस आहे. त्यामुळे जनजाती गौरव दिवस त्यांनी 15 नोव्हेंबर म्हटलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्व ठिकाणी साजरा केला जातो. एका अर्थाने जनजाती समाजाचा जो संपूर्ण संघर्ष आहे, तुम्ही म्हटलं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर तो सर्वस्पर्शी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वकालीन आहे, सर्व लोकांनी केलेला आहे. त्याचबरोबरीने तो देव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी आहे. बरोबरीने जल, जमीन, जंगल यांच्यासाठी आहे की जे त्यांचं प्रामुख्याने. आणि हा ओव्हरऑल जो एक भारतीय उपखंडामधला जे आहे, आणि ज्या दिवशी जनजाती समाज हातामध्ये शस्त्र खाली ठेवेल, जे बांगलादेशमध्ये झालं, आज या चिटगावचं उदाहरण भारतीय स्वातंत्र्यामध्ये राहिलेलं आहे, जिथे आज मोठ्या प्रमाणाने चकमा असतील, अन्य जनजाती असतील, ह्या जनजातींना आपली लढण्याची प्रेरणा संपली आणि म्हणून तिथे हिंदूंचं रक्षण करू शकत नाही. त्यामुळे दुर्दैवाने पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, या ठिकाणी जिथे ते आपलं अस्मिता विसरली, अस्तित्व विसरले, तिथे त्यांचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे आपल्यासारख्या सर्व लोकांचं एक प्रथम कर्तव्य आहे की हा इतिहास समोर आला पाहिजे. बरोबरीने जनजाती समाजाचं जे अस्मिता आहे, अस्तित्व आहे, त्याच्या जोरावर आपण विकासक्रमामध्ये त्यांना अग्रगण्य करून भारताचं जे काही आपल्याला एक विश्वगुरू करायचं आहे, त्याच्यामध्ये जनजाती समाजाचा रोल हा निश्चित केला पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही जी पूर्ण माहिती सांगितली त्यावरून असं लक्षात आलं की यामध्ये अनेक काही विषयांची सूत्रं आहेत की ज्या विषयांचा अधिक अभ्यास केला पाहिजे. आपण जेव्हा असं म्हणतो की भारतीय समाजाचा हा एक मोठा भाग आहे, जनजाती समाज आहे हा भारतीय समाजाचा एक मोठा हिस्सा आहे आणि तो आपल्या भारतीय समाजाचा ॲसेट आहे. काही जण याचा लायबिलिटी म्हणून विचार करतात, पण हा भारतीय समाजाचा एक ॲसेट असलेला भाग आहे. त्यामुळं आपल्या मुलाखतीच्या या शेवटाकडे येताना मला तुम्हाला ही गोष्ट विचारायची आहे की आपल्या सगळं कार्यकर्त्यांनी असेल, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी असेल, समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी असेल, की ह्या जनजाती इतिहासातले असे कुठले प्रसंग आणि मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर आपण सर्वांनी अधिक अभ्यास केला पाहिजे. एक वेगळ्यात यादी आहे, म्हणजे तिलका मांजीपासून ते अगदी ज्यांच्याबरोबर 44 जणांची अशी यादी आहे, राणी दुर्गावतीपर्यंत, की ज्यांचं कुठल्या इंग्रजांच्या बरोबर संघर्ष झाला किंवा त्यांनी कोणाला मारलं, ती यादी माझ्याकडे आहे. पण आश्चर्य असं वाटतं की आपण काय म्हणतो, तंट्या मामा, राघोजी भांगरे, भगवान उपाधी येण्याच्या अगोदर बिरसा मुंडाच होतं नाव. म्हणजे एका बाजूनी ज्यांना इंग्रजांना आपण मारलं, आपले जे वीर आहेत त्यांना हुतात्मा किंवा शहीद एवढंच म्हणतो, पण ते जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांना आपण काय म्हणतो, लॉर्ड डलाउसी, त्यानंतर व्हाईस रॉय, कॅप्टन, मेजर, ही सर्व त्यांची आहे. म्हणजे जे भारतामध्ये आले, ज्यांच्या डिग्रीला काहीच मान्यता कुठे माहीत नाही, म्हणजे त्यांना कोणी दिली डिग्री, पण ते आज आम्ही गौरवाने मानतो. तर मला एक पहिल्यांदाच वाटतं की जे अभ्यास करणारे आहेत, अशा जवळजवळ 150 संग्राम आहेत आणि जवळजवळ 206 जणांची यादी आहे हुतात्म्या आपल्या ज्या वीरांची, त्यांना आम्ही उपाधी देऊ शकतो का? जसं भगवान बिरसा मुंडा झालं, तसं राघोजी भांगरेंना काय म्हणू शकतो, सरसेनापती म्हणू शकतो का? असा एक विषय. आणि मग तो कुठेतरी प्रशासनाला देणं की तुम्ही यांचं नाम जे आहे, म्हणजे टायटल ज्याला म्हणतात, नॉमेनक्लेचर, ते अशा पद्धतीनेच इतिहासामध्ये केले पाहिजे, हा एक भाग वाटतो. दुसरा, तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की केवळ व्यक्ती नाही आहे तर स्थान महात्म्य पण भरपूर आहे. जसं मानगडचं उदाहरण आहे, जसं तो आंध्र प्रदेशमधला निर्मल नगरचा गडचा आहे, गुजरातमधलं एक ठिकाण असेल, महाराष्ट्रामध्ये अशी 3-4 ठिकाणं आहेत, धरणगावच्या ठिकाणचे एक आहे, रावलापानीसारखं असेल, अशी एक 8-10 नावं तर नक्की मिळू शकतात. तर ज्यांना हे जे सर्व दुर्गम भागामध्ये राहतात, तर अशा ठिकाणी ट्रेक करणारे लोक जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचे काही मित्र आहेत की जे गड संवर्धन करतात, तर अशी जी काही स्थानं जी आहेत, जी ऐतिहासिक आहेत, ती आम्ही पुन्हा संवर्धन किंवा त्याला मध्ये काही वेगळं करू शकतो का? त्याला 4 गोष्टी तिथे जाऊन त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये, जसं आता रोहतास गड जे आहे,
हे रोहतासगडचा संघर्ष हा 2 भगिनींचा संघर्ष आहे. पण आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते जगदेवराव उराव, त्यांनी ठरवलं की माझ्या आयुष्याचं मिशन असेल की हे रोहतासगड आपण सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. आणि म्हणून मग ते 5-6 डिसेंबरला ते स्वतः जायचे तिथे. पहिल्यांदा विरोध व्हायचा, पण ते आज रोहतासगड हा एक अभिमानाचं प्रतीक झालेलं आहे. मानगड हे अभिमानाचं प्रतीक झालेलं आहे. तसं आमचा उदाहरणार्थ शिवनेरीचा ज्याला काळा चबुतरा असं म्हणतात, म्हणजे खरा तर तो कोळी चबुतरा आहे, महादेव कोळ्यांचा तो ऐतिहासिक पराक्रमच आहे, ज्याला कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आपण एक स्थान दिलं. अशी जी देशभरातली ही जी काही 150-205 लोकांची जी जन्मगावं असतील समजा, इथे आपण काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे सामाजिकदृष्ट्या किंवा सरकारच्या नजरेत आणून ठेवून तिथे काही महत्त्वाचे प्रकल्प करू शकतो का, हा एक भाग झाला. तिसरा भाग जो मी त्याचा उल्लेख केला की प्रतिभा प्रत्येकाकडे आता आहे आणि मोबाईल पण तुमच्या हातामध्ये आहे. आपल्या आपल्या भाषेमध्ये जर याचं प्रकटीकरण झालं तर अधिक समाजातल्या लोकांपर्यंत. दुर्दैव असं आहे की जसं जगाला माहिती नाही, म्हणजे NCSTच्या माध्यमातून आपण 100 युनिव्हर्सिटीमध्ये ते केलं प्रामुख्याने, आणि आता वेगळ्या पद्धतीनं ते चाललेलं आहे. आता अन्य लोकांना हा इतिहास समजायला लागलेला आहे, म्हणजे त्याची दखलही घेतलेली आहे. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की ज्या समाजाचा इतिहास आहे ना, त्या तरुणांना अजून आपला इतिहास माहिती नाही. त्यामुळे त्या तरुणांपर्यंत वेगळ्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो. दुसरं असं आहे की लेख लिहिणे, आर्टिकल लिहिणं. जसं कल्याण आश्रमाच्या विविध ह्याच्यामध्ये जे काही मासिकं असतात त्याच्यामध्ये आपण लिहितो. आम्ही एक कॅलेंडर पण तयार केलेलं आहे. जसं उदाहरणार्थ की 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 2 ऑक्टोबर आहे, हे जसे आपल्याला माहिती आहे तसं या सर्वांचं एक कॅलेंडर तयार केलं आहे. तर देशभरामध्ये त्या कॅलेंडरच्या निमित्ताने त्या वीरांची आपण माहिती घेऊ शकतो का. त्यामुळे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. मला असं वाटतं की एक त्याचं समग्र जर समजा समन्वय करता आला देशभरातल्या ह्याच्यामध्ये, कारण अडचण अशी आहे की वायनाडमध्ये आज आपण विचार केला तर वायनाडमध्ये तलक्कल चंदूचा इतिहास कधी कोण सांगेल, कारण तिथे भाषेचा प्रश्न आहे, मल्याळी भाषेमध्ये आहे किंवा एकूणच आता त्या तिकडच्या विरोधाच्या ह्याच्यामध्ये सर्व आहे. त्यानंतर रामा हापसीचा इतिहास कोण सांगेल, गोंडचा इतिहास कोण सांगेल, असे जे आहेत नॉर्थ ईस्टमधले जे काही सर्व क्रांतिकारी आहेत, कारण भाषेचे प्रश्न आहेत. ते मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन एक अखिल भारतीय स्तरावर याच्या इतिहासाच्या संशोधन करणारे, त्याच्यावर रिसर्च करणारे वेगळ्या पद्धतीच्या, आता TISS सारख्या संघटना आहे किंवा आता वेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे उपविभाग सुरू झालेले आहेत. नंदुरबारमध्ये जनजाती उपविभाग सुरू झालेले आहेत. तर अशा ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत डायरेक्ट की ज्या जनजातीच्या समर्पित आहेत, अशा ठिकाणच्या सिलेबसमध्ये हा अभ्यासक्रम कसा येईल आणि सरकारी पातळीवर अशा याला अनुदान देणं, त्यांची स्मारकं बनवणं. जसं नाग्या कातकरी जो विषय होता हा वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आणि आज बघता बघता 25 सप्टेंबरला त्यांच्या त्या बलिदानाच्या दिवशी अनेक हजारो लोक आपली नाग्या दादाला मानवंदनासाठी देतात. त्यामुळे हा एक व्यक्तिगत प्रयत्न, संघटना म्हणून केलेला प्रयत्न, तो जर सरकारी पातळीवर किंवा वेगळ्या संस्थेच्या मार्फत झाला तर आपला जो हा गौरवशाली इतिहास आहे तो जगाच्या समोर अत्यंत अभिमानाने. आणि मला आनंद आहे की जसं उदाहरणार्थ भगवान बिरसा मुंडांचं केलेलं आहे तसं त्यांचे 150 वर्ष आहे, म्हणजे 1875चा त्यांचा जन्म, तर सरकारने राष्ट्रीय समता वर्ष म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे वर्षभर तुम्ही काही ना काहीतरी त्याचे कार्यक्रम करू शकता. ज्या गुलामीची निशाणी होती सरायखाले म्हणून, तिथे सरायखाले जो परिसर होता त्या परिसराचं नाव बदललं गेलं आणि ते नाव बदलून भगवान बिरसा मुंडा चौक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशी जी काय म्हणतात पराभूतांची मानसिकता असलेली किंवा जी चिन्ह आहेत जी आमच्यावर आक्रमण करणाऱ्यांची आहे ती बदलली गेली पाहिजे आणि तिथे असे सर्व प्रकारचे प्रयत्न झाले पाहिजे. एक प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या मंगलप्रभात लोढा यांचे जे डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ ट्रायबल क्षेत्रामध्ये जी IT आहेत त्याच्या 26 का 42 ITIला या सर्व क्रांतिकारकांची नावं दिली. त्यामुळे एक व्यक्ती, एक कार्यकर्ता तिथे असेल तर तो रचनेमध्ये या सर्व गोष्टी आणू शकतो. माझं असं म्हणणं आहे की देशभरामध्ये पण लवकरात लवकर या सर्व दृष्टीने एक वेगळा विषय आपण गौरवाचा करू शकतो. आणि ही जी सर्व तीर्थक्षेत्र आहेत काही प्रमाणामध्ये आता वनवासी कल्याण आश्रम असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने असेल, या निमित्ताने जनजाती गौरव यात्रा निर्माण केल्या. आणि दुसरं असंही नाही की म्हणजे हा इतिहास तिथेच थांबला असं नाही आहे, तर 62च्या युद्धामध्येही लोकांनी भाग घेतला, 65च्या युद्धामध्ये भाग घेतला, 71च्या युद्धामध्ये घेतला, 98च्या ह्याच्यामध्ये घेतला. आणि आज आपण जर बघितलं तर जवळजवळ पद्मभूषण मिळवणारे, पद्मविभूषण असणारे,
त्यानंतर राज्याचे मंत्री असलेले 4 राज्याचे मंत्री आज ट्रायबल ह्याच्यामध्ये आहेत, मिनिस्ट्री आहेत. त्यामुळे हा जो प्रवाह वर्तमान ह्याच्यामध्ये पण सुरू आहे तो सर्वांना समग्र करून आपण जनजातींचा एक गौरवशाली इतिहास जो नेहमीच भारताच्या स्वाधीनतेसाठी राहिला, भारताच्या उन्नतीमध्ये राहिला आणि स्वाधीनतेच्या बरोबरही त्याच्या भारताची एक ओळख म्हणून तो राहिलेला आहे, तो आपण सर्वांनी मिळून अधिक सुदृढ केला पाहिजे, सर्वांपर्यंत पोचवला पाहिजे. मला आपण संधी दिलीत या सर्व विषयामध्ये माझं मत मांडण्याचा. मीही समुद्रातला एक बिंदू केवळ वेळेच्या ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी म्हणून आणखीन काही चुकलं असेल समजा ह्याच्यामध्ये किंवा अधिक करेक्शन करण्याची गरज असेल किंवा अधिक वाढ करण्याची असेल तर सर्वांनी म्हणून हा इतिहास, कारण इतिहास हा कधी थांबत नाही, तो त्या वेळेला बदलत असतो, त्यात नवीन ॲडिशन होत असतात. अशा ॲडिशन आपण सर्वांनी म्हणून करून एक समग्र इतिहास आणि दुर्दैवाने जे रेफरन्स म्हणून आज भारतामध्ये इतिहासाची पुस्तकं आहेत विशेष करून जनजातीबाबत, जनजाती इतिहासाबाबत, त्याच्यामध्ये हा चुकीचा इतिहास लिहिलेला आहे. तो शेरांचा इतिहास बरोबर करून टायगरचा इतिहास टायगरनी लिहावा असे एक इच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभू श्रीरामांच्या रामायण कालापासून ते आत्ता आपल्या देशामध्ये कुठे कुठे मुख्यमंत्री मंत्री आहेत इथंपर्यंत एवढ्या या एका खूप मोठ्या अशा कालखंडाबद्दल आज तुम्ही सगळी माहिती सांगितली. आणि फक्त त्याचं माहिती असं स्वरूप नव्हतं, त्या माहितीमधून त्या सांगितलेल्या मुद्द्यांच्या स्वरूपातून खरं सांगायचं झालं तर तुम्ही अशी अनेक सूत्र दिलेली आहेत की ते सूत्र पकडून आपण इतिहासाचा धांडोळा घेऊ शकतो. आपल्या भारतीयांना प्रेरक असणाऱ्या अनेक घटना, स्थानं, त्याची वर्ष, ह्या सगळ्यांचं सूत्र पकडून आपण खूप इतिहासामध्ये आत जाऊ शकतो. हे तुम्ही इथं सांगितलेलं आहे. हे सगळ्याबद्दल आपले आभार तर आहेतच, पण फक्त आभार मानून आपण थांबू नये असं मला वाटतं. तर ती सर्व सूत्र पकडून आपण इतिहासात प्रवेश करावा, इतिहासाचा धांडोळा घ्यावा आणि प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. धन्यवाद. हर हर महादेव.